तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण शिवजयंतीसाठी सिनेमॅटिक बॅनर एडिटिंग कन्सेप्टबद्दल फुल माहिती पाहणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी आजकाल सिनेमॅटिक स्टाईलचे बॅनर खूप ट्रेंडिंग झाले आहेत. तर हेवी लाईटिंग, रॉयल लुक, पॉवरफुल कलर ग्रेडिंग हे सगळं वापरून बॅनरला सिनेमॅटिक फील दिला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एडिटिंग शिकवणार नाही, पण सिनेमॅटिक बॅनर कसा प्लॅन करायचा, रेडी PSD म्हणजे काय, हेवी कसा दिसतो, हे सगळंच डिटेल्समध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तरच मित्र तुम्हाला सिनेमॅटिक बॅनरबद्दल थोडी माहिती मिळाल. तर ओके, सगळ्यात आधी सिनेमॅटिक बॅनर म्हणजे नक्की काय. तर नॉर्मल बॅनर आणि सिनेमॅटिक बॅनरमध्ये खूप फरक असतो. तर नॉर्मल बॅनरमध्ये एकदम सिम्पल बॅकग्राऊंड, सिम्पल टेक्स्ट, बेसिक डिझाईनमध्ये एकदम नॉर्मल डिझाईन. आणि पण सिनेमॅटिक बॅनरमध्ये ड्रॅमॅटिक लाईटिंग, हेवी शॅडो, रॉयल कलर टोन, डेप्थ इफेक्ट, पॉवरफुल कलर ग्रेडिंग. आणि सिनेमॅटिक बॅनर बघितला की लगेच हेवी फील येतो. सोशल मीडियावर लोकांना असाच पॉवरफुल लुक आवडतो. तर सिनेमॅटिक म्हणजे फक्त इफेक्ट नाही, तो एक फिलिंग आणि प्रेझेंटेशन स्टाईल असतो. तर आता रेडी PSD फाईलबद्दल बोलूया. तर PSD म्हणजे लेअर फाईल, म्हणजे बॅनरमधले सगळे एलिमेंट्स वेगळ्या लेअरमध्ये असतात. तर रेडी PSDचे फायदे सांगतो मित्रांनो. वेळ वाचतो तुमचा आणि बिगिनरला सोपं पडतं. प्रोफेशनल डिझाईन मिळतो. फक्त फोटो टेक्स्ट चेंज करून बॅनर तयार. तर आजकाल यूट्यूबर क्रिएटर सिनेमॅटिक रेडी PSD वापरून हेवी बॅनर बनवतात. त्यानंतर पण लक्षात ठेवा, PSD फाईल असली तरी प्लॅनिंग स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची मेन म्हणजे प्लॅनिंगच आहे. तर अगोदर बॅनर बनवताना अगोदर तुम्हाला प्लॅन करायचं आहे का, एक नोटबुक घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय काय कुठं कुठं फोटो ठेवायचा आहे, काय टेक्स्ट कुठं लिहायचं आहे, तुम्ही असं म्हणजे एका बुकवर ते डिझाईन करायचं पहिले अगोदर मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जे डिझाईन बनवता ते डिझाईनवर काम करायचं. तर ओके, बॅनर बनवताना प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते. तर बॅकग्राऊंड डार्क रॉयल बॅकग्राऊंड सिनेमॅटिक लुक देतो. आणि महाराजांचा फोटो प्लेसमेंट फोटो सेंटर किंवा साईडला ठेवला तर बॅनर बॅलेन्स दिसतो. आणि टेक्स्ट प्लॅनिंग म्हणजे फॉन्ट हेवी असला पाहिजे, म्हणजे रॉयल फील यायला हवा. कलर थीममध्ये ऑरेंज किंवा डार्क ब्राऊन गोल्ड टोन सिनेमॅटिक फील देतो. आणि लाईटिंग डायरेक्शन, तर लाईट कुठून येते ते ठरवलं तर बॅनर रिअलिस्टिक दिसतो, म्हणजे प्रोफेशनल दिसतो. म्हणजे लाईट कुठून येत आहे आणि कुठं फॉन्टला कलर कोणता शोभला पाहिजे ते तुम्ही, जे डार्क झाला येल्लो रेड. तर मित्रांनो असं म्हणजे सिम्पली तर आपला बॅकग्राऊंड आहे रेड, तर बॅकग्राऊंड रेड आल्यानंतर तुम्हाला कलर कोणता द्यावा लागेल की गोल्ड किंवा येल्लो. तर ओके, तर हे बघू शकता तुम्ही दिला मी इथे रेड बॅकग्राऊंडला थोडा येल्लो टाईपमध्ये मी फॉन्टला कलर दिला. तर ओके, तुम्हाला दिसतच असेल. तर त्यानंतर स्ट्रॉंग प्लॅनिंग ऑटोमॅटिकली हेवी बॅनर दिसतो, म्हणजे तुमची प्लॅनिंग स्ट्रॉंग असली पाहिजे. ओके, नंतर सिनेमॅटिक बॅनरमध्ये काही पॉप्युलर इफेक्ट असतात. लाईट रेज, स्मोक इफेक्ट, ग्लो हायलाईट, शॅडो डेप्थ, कलर ग्रेडिंग. तर तुम्ही बघू शकता म्हणजे टेक्स्टमध्ये शॅडो दिला मित्रांनो, तुम्हाला ओळखू येतील. तुम्हाला थोडं ब्लॅकमध्ये डार्क शॅडो दिला, ब्लर केला थोडासा, तर खूप भारी दिसतं मित्रांनो शॅडो दिला म्हणजे आपल्या सिनेमॅटिक बॅनरमध्ये. तर ओके, त्यानंतर ग्लो हायलायटिंग शॅडो डेप्थ झालं. तर हे इफेक्ट फक्त डायरेक्शन नाही, ते बॅनरला इमोशन देतात. ओके, तर उदाहरण लाईट रेस किंवा डिवाईन फील, स्मोक, सिनेमॅटिक ड्रामा, ग्लो, रॉयल हायलाईट. तर मित्रांनो तुमचं कलर आहे ना खूप सिनेमॅटिकमध्ये किंवा डार्क वापरा. सिनेमॅटिक बॅनर वापरायचं असेल तर. पण लक्षात ठेवा, जास्त इफेक्ट वापरले तर बॅनर खराब दिसतो. म्हणजे खूप जास्त इफेक्ट वापरायचे नाही मित्रांनो. तर नवीन लोक काही कॉमन मिस्टेक करतात, खूप जास्त इफेक्ट, त्यानंतर लो क्वालिटी इमेज घेतात, रॅन्डम कलर घेतात, म्हणजे कोणते पण कलर घेऊन घेतात, जास्त कलर घेतात, ओव्हर ग्लो म्हणजे ग्लो जास्त करतात आपल्या डिझाईनमध्ये. त्यानंतर टेक्स्ट चुकीच्या जागी वापरतात. तर बिगिनर सिम्पल ठेवा, म्हणजे बॅनरमध्ये सिम्पल ठेवा टेक्स्ट, सिम्पल डिझाईन जास्त रॉयल दिसतो, म्हणजे एकदम क्लीन आणि नीटनेटकी असं आपली डिझाईन. आणि काही हेवी प्रो टिप्स, नेहमी HD इमेज वापरा, एकच लाईट सोर्स ठेवा, फॉन्ट बोल्ड ठेवा, बॅकग्राऊंड ब्लर वापरा, निगेटिव्ह स्पेस ठेवा, म्हणजे सुटसुटीत बॅनर दिसला पाहिजे आपल्याला मित्रांनो. तर प्रोफेशनल बॅनर क्लीन बॅलेन्स सिनेमॅटिक दिसतो. तर मित्रांनो आज आपण शिवजयंती सिनेमॅटिक बॅनरबद्दल फुल माहिती पाहिली. तर सिनेमॅटिक बॅनर म्हणजे काय, रेडी PSD फायदे, प्लॅनिंग कसं करायचं, कॉमन मिस्टेक आणि प्रो टिप्स. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आहे वाटला. आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे तुम्हाला त्या टॉपिकवर
तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो इथं आपण एक डिझाईन बघूया आपली महाराजांची. त्यानंतर आपण इथे एक बॅकग्राऊंड अगोदर घेतलं होतं. ओके, थोडं याला क्लोज करतो टेक्स्टला आपल्या. तर सिम्पली मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण इथे 4:6चा रेशो घेतला. त्यानंतर आपण एक सॉलिड कलर ॲड केला ऑरेंज कलरचा अशा प्रकारे. त्यानंतर आपण एक सिम्पली पिंटरेस्टवरून मी सिनेमॅटिक बॅनर डायरेक्ट डाउनलोड केलं आणि ॲड केला डायरेक्ट अशा प्रकारे. त्यानं थोडासा ब्लर इफेक्ट मारला, अशा प्रकारे ॲड केलं. तर ओके, त्यानंतर मित्रांनो एक रेड कलर पण एक बॅकग्राऊंड ॲड केला अशा प्रकारे. मी 2-3 बॅकग्राऊंड इथे ॲड केल्या. तर तुम्हाला जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड ते पण ॲड करायचं. ओके, असे एक ब्रश मारला त्याला डिझाईन हा बॅकग्राऊंड ओळखून येत आहे रेडवाला. तर दुसरा बॅकग्राऊंड ओळखू येते तुम्हाला सांगतो. त्यानंतर एक PNG घेतली आहे महाराजांची, साईडनं अशी लावली आहे. त्यानंतर अशा फ्लॅग PNG घेतली आहे. त्यानंतर ही PNG घेतली आहे. त्यानंतर महाराजांची एक चांगली HD क्वालिटीमधली एक PNG घेतली आहे मित्रांनो अशा प्रकारे. सिम्पली मित्रांनो पिंटरेस्टवरून घेतली आहे, डायरेक्ट कटआउट मारून डायरेक्ट ते ॲड केली आहे. पूर्ण मित्रांनो मटेरियल जे काही आहे ते मी पिंटरेस्टवरूनच घेतो आणि जे काही गुगलवर ते PNG वेबसाईट आहे त्या PNG वेबसाईटवरून घेतो. त्यानंतर टेक्स्ट ॲड केला अशा प्रकारे मित्रांनो. त्यानंतर आपला एक टेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराज अशावर एक टेक्स्ट ॲड केला. त्यानंतर आपण त्याला येल्लोमध्ये थोडासा आपण डायरेक्ट टेक्स्चर घेतला आहे आपल्या, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे पूर्ण टेक्स्चर अशा प्रकारे टेक्स्चर घेऊन डायरेक्ट पिंटरेस्टवरून गेलं. गोल्ड टेक्स्चर डायरेक्ट मी गुगल पिंटरेस्टवर सर्च केलं, डायरेक्ट ते डाउनलोड करून ते ॲड केलं. तर अशा प्रकारे ते मी घेतलं होतं. त्यानंतर इथे ॲड केला यांच्या जयंतीनिमित्त. त्यानंतर मानाचा मुजरा अशापर्यंत डिझाईनमध्ये ॲड केला. तर अशा प्रकारे खूप सुटसुटीत बॅनर दिसते मित्रांनो. बघा कुठं जागा बाकी किती मोठे साईडला एक पूर्ण क्लीन नेटकी डिझाईन आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारे डिझाईन मित्रांनो खूप प्रोफेशनल वाटतं, सिनेमॅटिक एकदम लुक देतात. त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड बघूया. हे बघा बॅकग्राऊंड खूप खतरनाक वाटते. त्याला नॉर्मलमध्ये लुमिनेस ठेवू शकता. सॉरी, तर बॅकग्राऊंडला पण सिलेक्ट करतो. त्यानंतर कलरमध्ये एकदम प्रोफेशनल वाटतं मित्रांनो इथे. त्यानंतर थोडंफार जे तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन चांगले वाटते ते तुम्ही ठेवून द्यायचं आहे. ते बघा सॉफ्ट लाईट ओव्हरले एक नंबर वाटते. त्यानंतर कलर डॉज, इथे कलर डॉज क्लिक करायचं, थोडी ऑफिस क्लिक कमी करून टाकायची. तर एक नंबर डिझाईन वाटते मित्रांनो अशा प्रकारे. तर ओके, हे बॅकग्राऊंड नंतर हे बघा रेडवालं बॅकग्राऊंड एक नंबर प्रोफेशनल डिझाईन वाटते मित्रांनो सिनेमॅटिकमध्ये. तर मित्रांनो ओके, तर अशा वेळी आपण बॅनर डिझाईन रेडी PhDसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ओके मित्रांनो, तुम्हाला हे जे रेडी PhD फाईल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची PhD फाईल भेटून जाईल. आणि त्यांचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलाच असेल. तर तुम्ही पासवर्ड टाकून ते फाईल ओपन करायची आहे. आणि तुम्हाला जर आपले PhD फाईल जर डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, त्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येईल. तर आपले मटेरियल कसे डाउनलोड करायचे ते पण त्यावर पण एक व्हिडिओ टाकेल मित्रांनो. तर ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.